बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून 3 आठवड्यांपूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे माजी आयुक्त राजेश पाटील यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी नवीन आयुक्त शेखर सिंह यांनी पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शहरात आपले काम सुरू केले। काल दिनांक 15 सप्टेंबर 2022 रोजी आयुक्त शेखर सिंह यांनी पालिकेतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधला। यात पत्रकारांनी आयुक्तांना YCM रुग्णालयाची दरवाढ, BRTचा प्रश्न असेल, शहरात एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा, शहरातील खड्डे, कचरा अशा शहरातील विविध प्रश्नांवर घेरण्याचा प्रयत्न केला, ज्याला आयुक्तांनी उत्तर दिले। पाहूयात हा संपूर्ण व्हिडिओ। ओव्हरऑल YCM ची जे विकट परिस्थिती जे तुम्ही सांगतात, YCM इज सपोज टू बी अ गुड इन्स्टिट्यूट। ओव्हरऑल सांगतो राज्याच्या मानाने जर तुम्ही बघितलं 100% कोणत्याच आपला मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये काही अडचणी असतात। कदाचित काही त्यांची मेडिसिन वगैरेची अडचणी असेल तर पुढे त्याला रिव्ह्यू घेऊन त्याला अजून स्ट्रेंथन कसं करता येईल तो पण बघता येईल। याच्या आधी सुद्धा एक प्लॅन होता आणि कदाचित मी पण त्याला पुढे नेऊन जायला 100% सहमत आहे की ओव्हरऑल YCM चा स्टाफचा आपला ट्रेनिंगचा मुद्दा असो, लोकांशी बोलण्याचा मुद्दा असो किंवा आपला HMIS चा मुद्दा असो किंवा त्याच्या व्यतिरिक्त ओव्हरऑल रिफर्बिशमेंटचा मुद्दा असो, आय थिंक 100% तो पण एक माझी पुढे माझा जेवढा कार्यकाळ राहणार आहे त्याच्यामध्ये तो एक माझी प्रायोरिटी राहणार आहे। देयर आर सम लॅकुना आहे, त्याला आपण ऍड्रेस करायचा प्रयत्न करतोय। सक्षम अधिकारी किंवा डॉक्टर देण्याचा प्रयत्न होईल का? सक्षम अधिकारी किंवा डॉक्टर तिथे देण्याचा प्रयत्न होईल का? डीन बद्दल खास डीन राजेश वाबळे सर, त्याला जोडून एक प्रश्न असा आहे की तिथं अकॅडमिक सिस्टम आणि ऑपरेशनल सिस्टम हे दोन्ही खरं म्हणजे वेगळं करायची गरज आहे, नितांत गरज आहे। कारण होतंय काय की अकॅडमिक सिस्टम ही ऑपरेशनल सिस्टमला दुय्यम समजते, त्यामुळं पेशंटची हेळसांड होण्याची प्रकार जास्त सुरू झाले। उदाहरणार्थ पेशंट परस्पर पुण्याला पाठवणे, ससूनला जा म्हणणे किंवा आमच्याकडे जागा उपलब्ध नाही, या प्रकारची ट्रीटमेंट आम्ही करत नाही, अशा प्रकारची उत्तरं देण्याचे प्रकार वाढले। आता त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत। एक तर कोणताच मेडिकल कॉलेज 100% वॉटर टाईट टीचिंग आणि हे करू शकत। मेडिकल कॉलेजचा संपूर्ण कॉन्सेप्टच तो आहे की टीचिंग करताना आणि जेवढे काही डॉक्टर आज रोजी आपल्याला रेसिडेंट भेटतात त्याचं कारणच हे आहे की हा मेडिकल कॉलेज। फ्रँकली स्पीकिंग जर मेडिकल कॉलेज नसतं तर अजून विकट परिस्थिती 100% झाली असती। मला काही सांगायचं याच्यामध्ये काही अजिबात काही मला याच्यामध्ये संशय नाही। मात्र जे तुम्ही काही फीडबॅक दिलाय की ज्या प्रमाणात आपला जे क्युरेटिव्ह पार्ट आहे जर तो सफर होत असेल 100% त्याचा आढावा घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये कसा इम्प्रूव्हमेंट करता येईल ती आपली पुढची वाटचाल आपण ठेवू शकतो। याच्या व्यतिरिक्त आता आपले जे काही सेकंड लेवल जे किंवा सेकंडरी लेवल जे ट्रीटमेंट सेंटर्स आहेत, तो आकुर्डी असो, आपला थेरगाव असो, भोसरीचं हॉस्पिटल असं जे काही आपले 8 जवळपास हॉस्पिटल आहेत आणि त्याचे खाली जे आपली PHCs आहे, नंतर एक जिजाऊ क्लिनिकचा सुद्धा आपला याच्यामध्ये कॉन्सेप्ट होता, तो पण आता पुढे आपल्याला ऑपरेशनाइज करायचा आहे। तो पण सगळा ऑपरेशनाइज करण्यामागे कारण पण हेच आहे की YCM वरचा जे काही लोड आहे तो पण कमी व्हावा। जे काही असा रेग्युलर नॉर्मल असा आजारसाठी लोक YCM ला येतात ते तिकडे न जाता जिजाऊ क्लिनिकला संपले पाहिजे किंवा PHC ला संपले पाहिजे किंवा थेरगाव आणि आकुर्डीला संपले पाहिजे आणि त्याच्यानंतरच जे काही टर्शरी ट्रीटमेंट सारखे जे केसेस आहेत ते YCM पर्यंत पोहोचले पाहिजे। जर सगळा लोड एखाद्या हॉस्पिटलवर राहिला तर त्या ठिकाणची किती चांगली आपण व्यवस्था केली असेल 100% तो आपला इट कॅन गो रॉंग और इट कॅन गो हेवायर। तर बरेच याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल काही कारण पण आहे ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल स्तरावर सुद्धा आपल्याला काम करायची गरज आहे। पण आय विल टेक युअर सजेशन ॲट फेस व्हॅल्यू तुमचा आणि तुमचा जे काही मुद्दे असेल त्यांना आपण प्लग करण्याचे इमिडिएटली सुद्धा प्रयत्न करू। बंदी तर आज रोजी सुद्धा आहे, तुमचे मार्फत जसा जेवढी जबाबदारी आपली याच्यामध्ये प्रशासनाची आहे तेवढी जबाबदारी याच्यामध्ये आपलं शहराचे लोकांची सुद्धा आहे। तर तुमचे मार्फत सुद्धा माझं आव्हान राहील आणि माझी तुम्हाला सर्वांनाच विनंती राहील की तुम्ही याला अजून आपण कसं सक्सेसफुल करू शकतो। आता बरेच ठिकाणी मी पण बघितले आपले ट्रॅफिक मार्शल राहतोय, तो रस्सी घेऊन त्याला थांबावं लागतंय। तर हे तर ऍट द एंड ऑफ द डे एक सिटीचा कल्चर किंवा लोकांचा कल्चर सुद्धा डेव्हलप व्हायची गरज आहे ना। तर तुमच्या मार्फत येस प्रशासनाची जबाबदारी आहे,
पण प्रत्येक गोष्टीमध्ये प्रशासनाची जबाबदारीच्या सोबत जर नागरिकांनी सुद्धा जबाबदारी उचलली तरच तो एक कोणताच प्रोजेक्ट असो 100% सक्सेसफुल होऊ शकतो. आम्ही आमची जबाबदारी घेतो आणि फ्रँकली स्पीकिंग पीसीएमसी मध्ये बीआरटीचं जे डिझाईन आहे ते चांगलं आहे. मी दिल्लीचं सुद्धा बीआरटी डिझाईन बघितलंय, त्याच्यावर मी काही भाष्य नाही करणार आहे, म्हणून मला माहिती आहे पीसीएमसीचा आपला आरओडब्ल्यू सुद्धा चांगला आहे, रोडची विड्थ चांगली आहे, जसा डिझाईन केलेला आहे तो चांगला आहे. मात्र याच्यामध्ये आता ऑफ द रेकॉर्ड म्हटलं की एवढे लोकांमध्ये ऑफ द रेकॉर्ड काही राहत नाही, पण एक आताच एक रिसेंटली मी एक त्याचा आढावा पण घेतला होता. एक आपली ऑर्गनायझेशन सुद्धा आहे जे याच्यामध्ये आपल्याला मदत करते. मी त्यांना विचारलं होतं तर आम्ही त्याच्यामध्ये असं बघतोय की आपला जसं त्याची एक ग्रेडिंग असतात, तर आज रोजी जे आपलं ग्रेडिंग आहे ते कोणती मी काही सांगणार नाही आज तुम्हाला, पण ते त्याच्यामध्ये आपला जे काही ग्रेडिंग आहे त्याला अजून त्याच्यामध्ये आपला काय म्हटलं पाहिजे इम्प्रूव्हमेंट होऊन पुढचे ग्रेडिंग पर्यंत कसं जायला पाहिजे. ते बीआरटीएस चे काही पॅरामीटर असतात त्याच्यामध्ये 100% आपण काही ठिकाणी त्याच्यामध्ये कमी पडतोय. पण नाव दॅट यू आज द क्वेश्चन, तर तुमच्या मार्फत विशेष लोकांना थोडा माझ्या वतीने कृपया करून आवाहन करा की ते जे आहे त्याचा एक बघा, इट इज नॉट अ क्लोज सिस्टम. जर तो क्लोज सिस्टम असतं तर कोणाला काही आत यायचं काही गरज नाही, बट नॅचरली जंक्शन आहे, इतर गोष्टी आहेत, तो ओपन सिस्टम राहणारच आहे. आज नाही तर उद्या आपल्याला ते विचार करावा लागेल ना, उद्या फुटपाथवर एखादा माणूस बाईक घेऊन गेला की जायला नाही पाहिजे, सर्वांना माहिती आहे फुटपाथवर बाईक घेऊन, पण जातात काय लोक. त्या पार्श्वभूमीवर जे मांस विक्री आहे शहरामध्ये, जी जनावरांची मांस विक्री, ते कायमस्वरूपी बंद करावे, म्हणजे जोपर्यंत हा रोगाचं निदान होत नाही किंवा सद्यस्थितीत काही शक्यता आहे का मांस विक्री? सद्यस्थितीत इमिजिएटली बोवाईन पॉप्युलेशन मध्ये आहे, तर बोवाईन पॉप्युलेशन तर मांस विक्री तसं पण बंदच आहे, राईट. दुसरा इमिजिएटली माझ्याकडे आता सद्यस्थितीत आकडा नाहीये, पण रवी वी कॅन गिव्ह दॅट इन्फॉर्मेशन इफ दॅट इज नीड की आपल्याकडे लंपीचे किती केसेस झाले. राज्य शासनाने याला ऑलरेडी 2 ते 3 महिन्यापासून जेव्हा आपला गुजरात आणि राजस्थानमध्ये सुरुवात झाली होती तेव्हापासून त्यांची काही गाईडलाईन सुद्धा आली आहे. मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही पण वाचलं असेल, मी पण न्यूजपेपर मध्येच वाचलंय, मला अजून माहिती नाही केंद्र शासनाची गाईडलाईन आली की नाही. एक वॅक्सिनेशनचा सुद्धा याच्यामध्ये पुढे मुद्दा, ते डिटेल आम्ही तुम्हाला देऊ, पण आपण खबरदारी घेतोय त्याच्या संदर्भात. केंद्र शासन राज्य शासनाची जे गाईडलाईन्स आहेत मांस विक्रीच्या संदर्भात, आय एम अज्युमिंग की बोवाईन पॉप्युलेशनचा मांस विकला जात नाहीये. मांस विकला जात असेल तर ते तुम्ही वेगळ्याने आम्हाला थोडासा इन्फॉर्मेशन देऊ शकता, ठीक आहे. गोट वगैरे जे आहे, मटन वगैरे, त्याच्यामध्ये अजून तो काही सापडलेला नाहीये. इट इज ओनली बोवाईन पॉप्युलेशन, आणि त्याच्या फ्रँकली स्पीकिंग मांस आपल्याकडे विक्री अलाउड नाहीये राज्यात. किंवा माहिती देत नाही त्यावर काय? मागच्याच आठवड्यामध्ये तो एक मुद्दा आलेला आहे आणि तुमचेच एक कमिटी मधले मला पण कॉल आले, त्यांना रिस्पॉन्ड करून तो इमिजिएट मुद्दा आम्ही तो सॉल्व्ह केला. ओव्हरऑल वायसीएम ची जे विकट परिस्थिती जी तुम्ही सांगतात, वायसीएम इज सपोज टू बी अ गुड इन्स्टिट्यूट. ओव्हरऑल सांगतो राज्याच्या मानाने जर तुम्ही बघितलं 100% कोणत्याच आपला मेडिकल इन्स्टिट्यूट मध्ये काही काही अडचणी असतात. कदाचित काही त्यांची मेडिसिन वगैरेची अडचणी असेल तर पुढे त्याला रिव्ह्यू घेऊन त्याला अजून स्ट्रेंथन कसं करता येईल तो पण बघता येईल. याच्या आधी सुद्धा एक प्लॅन होता आणि कदाचित मी पण त्याला पुढे नेऊन जायला 100% सहमत आहे की ओव्हरऑल वायसीएमचा स्टाफचा आपला ट्रेनिंगचा मुद्दा असो, लोकांशी बोलण्याचा मुद्दा असो, किंवा आपला HMIS चा मुद्दा असो, किंवा त्याच्या व्यतिरिक्त ओव्हरऑल रिफर्बिशमेंटचा मुद्दा असो, आय थिंक 100% तो पण एक माझी पुढे माझा जेवढा कार्यकाळ राहणार आहे त्याच्यामध्ये तो एक माझी प्रायोरिटी राहणार आहे. देयर आर सम लॅकुना आहे, त्याला आपण ऍड्रेस करायचा प्रयत्न करतोय. सक्षम अधिकारी किंवा डॉक्टर देण्याचा प्रयत्न होईल का? सक्षम अधिकारी किंवा डॉक्टर तिथे देण्याचा प्रयत्न होईल का? डीन बद्दल खास विचार, खास डीन राजेश वाबळे सर. सर त्याला सोडून एक प्रश्न असा आहे की तिथं अकॅडमिक सिस्टम आणि ऑपरेशनल सिस्टम हे दोन्ही खरं म्हणजे वेगळं वेगळं करायची गरज आहे, नितांत गरज आहे. कारण होतंय काय की अकॅडमिक सिस्टम ही ऑपरेशनल सिस्टमला दुय्यम समजते, त्यामुळं पेशंटची हेळसांड होण्याची प्रकार जास्त सुरू झाले. उदाहरणार्थ पेशंट परस्पर पुण्याला पाठवणे, ससूनला जा म्हटणे, किंवा आमच्याकडे जागा उपलब्ध नाही, या प्रकारची ट्रीटमेंट आम्ही करत नाही, अशा प्रकारची उत्तरं देण्याचे प्रकार वाढले. आता त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे आहेत.
एक तर कोणताच मेडिकल कॉलेज 100% वॉटर टाईट टीचिंग आणि हे करू शकत. मेडिकल कॉलेजचा संपूर्ण कॉन्सेप्टच तो आहे की टीचिंग करताना आणि जेवढे काही डॉक्टर आज रोजी आपल्याला रेसिडेंट भेटतात त्याचं कारणच हे आहे की हा मेडिकल कॉलेज. फ्रँकली स्पीकिंग जर मेडिकल कॉलेज नसतं तर अजून विकट परिस्थिती 100% झाली असती. मला काही सांगायचं आहे याच्यामध्ये काही अजिबात काही मला याच्यामध्ये संशय नाही. मात्र जे तुम्ही काही फीडबॅक दिलाय की ज्या प्रमाणात आपला जे क्युरेटिव्ह पार्ट आहे जर तो सफर होत असेल 100% त्याचा आढावा घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये कसा इम्प्रूव्हमेंट करता येईल ती आपली पुढची वाटचाल आपण ठेवू शकतो. याच्या व्यतिरिक्त आता आपले जे काही सेकंड लेवल जे किंवा सेकंडरी लेवल जे ट्रीटमेंट सेंटर्स आहेत, तो आकुर्डी असो, आपला थेरगाव असो, भोसरीचं हॉस्पिटल आहे, असं जे काही आपले 8 जवळपास हॉस्पिटल आहेत आणि त्याचे खाली जे आपली PHCs आहे, नंतर एक जिजाऊ क्लिनिकचा सुद्धा आपला याच्यामध्ये कॉन्सेप्ट होता, तो पण आता पुढे आपल्याला ऑपरेशनाइज करायचा आहे. तो पण सगळा ऑपरेशनाइज करण्यामागे कारण पण हेच आहे की YCM वरचा जे काही लोड आहे तो पण कमी व्हावा. जे काही असा रेग्युलर नॉर्मल असा आजारसाठी लोक YCM ला येतात ते तिकडे न जाता जिजाऊ क्लिनिकला संपले पाहिजे किंवा PHC ला संपले पाहिजे किंवा थेरगाव आणि आकुर्डीला संपले पाहिजे आणि त्याच्यानंतरच जे काही टर्सरी ट्रीटमेंट सारखे जे केसेस आहेत ते YCM पर्यंत पोहोचले पाहिजे. जर सगळा लोड एखाद्या हॉस्पिटलवर राहिला तर त्या ठिकाणची किती चांगली आपण व्यवस्था केली असेल 100% तो आपला इट कॅन गो रॉंग और इट कॅन गो हेवायर. तर बरेच याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल काही कारण पण आहे ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल स्तरावर सुद्धा आपल्याला काम करायची गरज आहे. पण आय विल टेक युअर सजेशन ॲट फेस व्हॅल्यू तुमचा आणि तुमचा जे काही मुद्दे असेल त्यांना आपण प्लग करण्याचा इमिजिएटली सुद्धा प्रयत्न करू. 1.5 वर्ष होत आहे अजून शहराला रोज पाणी पुरवठा होत नाही. याच्यामध्ये मुद्दा जे तुम्ही सांगितलंय ते रास्त आहे. मागच्या वेळी मीडियाचे मार्फत सुद्धा आणि अधून मधून लोकांचे मार्फत आपले मान्यसर लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या पण सर्वांचा आहेच तो की मुद्दा आपल्याकडे जे वॉटर सप्लाय आहे ते आपली रेग्युलर ऑन डेली बेसिस झाली पाहिजे. 2-3 मुद्दे याच्यामध्ये आहेत. एक तर जे लॉंग टर्म जे आपलं प्लॅनिंग आहे लॉंग टर्म प्लॅनिंग मध्ये काही प्रमाणात ती प्लॅनिंग झालेली पण काही इतर कारणामुळे रिझर्वेशन वॉटर रिझर्वेशन किंवा इतर कारणामुळे तो राहिला. आत्ताचं जे आम्ही जे फोकस करतोय जे निगोजेचं जे आपलं हे 100 MLDचं जे आपण आता ऍक्टिव्हेट करायला बघतोय ते जवळपास मिड-ऑक्टोबर वगैरे असं आपण त्याचा एक डेडलाईन ठेवलाय. 100 MLDचा एकदा जर आपल्या संपूर्ण वॉटर सप्लाय सिस्टम मध्ये तो एक एडिटिव्ह याच्यामध्ये आला की डेफिनेटली 100% त्याच्यामध्ये सिच्युएशन सुधारण्यामध्ये मदत होणार. पहिली गोष्ट. दुसरी गोष्टी आज रोजी जे आपला वॉटर सप्लायचा जे संपूर्ण इकोसिस्टम आहे त्याच्यामध्ये 2 भागमध्ये सिटीज डिवाइडेड आहे. एक आहे ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटीने पाणी जातं, एक आहे ज्या ठिकाणी पंपिंगने पाणी जातं. फ्रँकली स्पीकिंग आपण त्याच स्टेजवरून वर आलो पाहिजे ज्या ठिकाणी ज्यावेळी आपण सर्वांना डेलीचा प्रोव्हिजन करणार. मात्र आज रोजी सुद्धा ऑल्टरनेट करताना जे काही आपला लोकांना लागणारा जे काही आपला मिनिमम एलपीसीटी प्रमाणे मिनिमम रिक्वायरमेंट प्रमाणे जे वॉटरचं रिक्वायरमेंट आहे 2 दिवसामध्ये एकदा देतोय याचा अर्थ असा नाही की 2 दिवसाच्या पाणीची ऐवजी 1 दिवसाच्या पाणी दिलं जात आहे. पाणी 2 दिवसाचं दिलं जात आहे मात्र तो ऑल्टरनेट डेला दिला जात आहे. याच्या पुढे एकदा निगोजेच्या नंतर थोडं परिस्थिती सुधारली की 100% त्या दिशेची कडे आपली वाटचाल सुरू आहे. मात्र जे तुम्ही पवनाचा विषय सांगितला तो पवनाचा सुद्धा एक हिस्ट्री आहे. माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला लोकांना सर्वांना जास्त माहिती आहे. त्याच्यामध्ये ओव्हरऑल एक व्ह्यू आता आमचा आहे आणि कदाचित त्या लोकांना सुद्धा तिकडचे लोकल लोकांना सुद्धा कॉन्फिडन्स मध्ये घेऊन आणि आपल्या स्टेटच्या हायेस्ट अथॉरिटी आहे त्यांच्या समोर आपला मुद्दा मांडून फक्त माझ्या मार्फत नव्हे आपले सर्व मान्य लोकप्रतिनिधी इकडचे मान्य आमदार मान्य खासदार सर्व लोक आहेत त्यांच्या सोबत घेऊन डेफिनेटली आपला PCMC ची राज्य शासनाच्याकडे मुद्दा मांडण्याची वेळ आहे की पवनाचा जे आपला विषय काही मागे झाला त्याचा तोडगा काढून आज रोजी पवनाचा जे काही आपला बंदिस्त पाईपलाईनचा संपूर्ण एक जे प्रोजेक्ट होता तो पण ऍक्टिव्हेट करण्याचं पुढे आम्ही हाती घेतोय. त्याच्या व्यतिरिक्त भामा आस्केडचा प्रोजेक्ट ऑन प्रायोरिटी कम्प्लिशन व्हावा पण त्याला नॅचरली आता ते सुरू होणार आहे म्हणून पुढे त्याला मिनिमम लीड टाइमच त्याला 2 अडीच 3 वर्ष आहे. पण माझे कार्यकाळमध्ये माझी तो एक टॉप प्रायोरिटी राहणार आहे की वॉटरच्या संदर्भात आणि त्याच्यामध्ये सुद्धा भामा आस्केडच्या प्रोजेक्टच्या संदर्भात. आंध्राचा सुद्धा आता आपण अमृत 2 मध्ये त्याला प्रपोज करतोय केंद्र शासनाला राज्य शासनाच्या मार्फत
त्याच्या पण मागे हे एवढाच आपला आहे की भामासखेडचं 167 mld आणि आंध्राचं 100 mld असं 267 mld आपल्याला पाणी भेटावं. त्याच्या व्यतिरिक्त एक टर्जरी ट्रीटमेंट प्लांटचा सुद्धा एक हाती घेण्यात आला होता माझे जे प्रेडिसेसर आहे राजेश पाटील साहेब त्यांच्या मार्फत. तो पण एक असा एक मुद्दा आहे. तो पण आपण जर एक वर्कआउट करून बघितला तर जवळपास एक 100 mld जे आहे त्या टर्जरी ट्रीटमेंट मधून सुद्धा फ्री अप होऊ शकतो.